नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पानिपत युद्धाची कारण पाहणार आहोत किंवा पार्श्वभूमी. मराठ्यांचा उत्तरेतील साम्राज्य विस्तार. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बलाढ्य सत्ताशी संघर्ष करीत स्वराज्य वाढवली. महाराष्ट्राबाहेरही जिंजी, वेल्लोर, तंजावर इत्यादी प्रांतात स्वराज्य विस्तारित झालेले दिसून येते. स्वराज्य देशभरात विस्तारित व्हावे ही महाराजांचीच इच्छा होती. बाळाजी विश्वनाथांनी मराठा मंडळाची स्थापना केली. पहिल्या बाजीरावाच्या कालखंडात मराठ्यांनी उत्तर भारतात प्रदेश विस्तार करून आपला दबदबा कायम निर्माण केला. मराठ्यांच्या उत्तरेतील प्रदेश विस्ताराने तेथील स्थायिक सत्ताधीश खूपच दुखावले. जाट, राजपूत, रोहिले, बुंदेले यांना उत्तरेतील मराठ्यांचे हे वर्चस्व नकोसे वाटू लागले असे दिसून येते. मराठ्याशी त्यांचा संघर्ष सतत होऊ लागला आणि यामधून पानिपत युद्धाकडे वाटचाल सुरू झाली. दुसरं कारण पंजाबच्या मालकीचा प्रश्न. पंजाबचा प्रदेश हा सुपीक व मोक्याचा असा होता. त्यामुळे मोगल बादशहाने या प्रदेशाच्या संरक्षणाची चांगली व्यवस्था ठेवलेली दिसून येते. 1724 जन्मलेला अब्दाली वयाच्या 13व्या वर्षी नादिरशहाच्या सेवेत आला. 1739च्या दरम्यान नादिरशहाच्या हिंदुस्थानावरील स्वारीच्या वेळी अब्दाली हा हजर होता. नादिरशहाने या स्वारीच्या वेळी सिंधू नदीपलीकडील मुलूक आपल्या राज्यास जोडून घेतला. अब्दालीने पंजाबचा सदन प्रदेश जवळून पाहिला. त्यापासून या प्रदेशाविषयी त्याच्या मनात आसक्ती निर्माण झालेली दिसून येते. 1747ला नादिरशहाच्या खुनानंतर अहमदशहा अब्दालीने अफगाण टोळ्यांचे ऐक्य घडवून काबूल, कंधार, पेशावर इत्यादी प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता निर्माण केली. यानंतर अब्दालीने पंजाबच्या सुपीक प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी जानेवारी 1748 हिंदुस्थानवर आक्रमण केले. तिसरं कारण अहमदशहा अब्दालीच्या स्वाऱ्या. अफगाणिस्तानचे सत्ता हस्तगत केल्यानंतर अहमदशहा अब्दालीने 1748 ते 1761 या कालखंडात हिंदुस्थानावर एकूण 5 वेळा स्वाऱ्या केल्या. 5व्या स्वारीच्या वेळी पानिपतचा रणसंग्राम घडून आला. त्यामधील पहिली स्वारी मोगल बादशाह मुहम्मद शहाने झाकिरिया खान यास पंजाबची सुभेदारी दिली. 17 जुलै 1745 त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या याह्या खान व शहानबाज खान या 2 मुलांमध्ये सत्ता संघर्ष झाला. याह्या खानाने आपला सासरा वजीर कामरुद्दीन खान व मेहुणा मीर मुकन यांचे सहाय्य मिळवले. यामुळे शहाबाज खानने आदिनाबेगमार्फत अब्दालीशी संधान साधले. अब्दालीने हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी निमित्तच हवे होते. हे निमित्त साधून जानेवारी 1748 अब्दालीने हिंदुस्थानवर स्वारी केली. 20 जानेवारी 1748 रोजी लाहोर मिळवण्यात त्याला यश मिळाले. यानंतर अब्दाली दिल्लीच्या रोखाने चालून आला. अब्दालीला रोखण्यासाठी मोगल वजीर कमरुद्दीन, सफदरजंग, मीरमुन्ना व जयपूरचे ईश्वर सिंग यांच्या फौजा चालून गेल्या. सरहिंदपासून 10 मैलावर मुनपूर येथे 21 मार्च 1748 रोजी यामध्ये युद्ध होऊन अब्दालीचा पराभव झाला. त्यास मायदेशी परतावे लागले. या युद्धात मोगलांचा विजय झाला. मात्र अब्दालीच्या तोफाचा गोळा लागून वजीर कमरुद्दीन ठार झाले. अब्दालीची दुसरी स्वारी. इसवी सन 1749 अब्दालीने हिंदुस्थानावर दुसरी स्वारी केली. वजीराबादजवळ अब्दालीस रोखून धरण्याचा प्रयत्न
मीरमुन्नाने केला. मात्र त्यास दिल्लीहून कोणतीही मदत मिळू शकत नसल्याने नाईलाज होऊन त्यांनी अब्दालीबरोबर तह केला व युद्ध थांबवले. दोघात झालेल्या तहानुसार मीरमुन्नाने अब्दालीला रोख 10,000 रुपये नजराना देऊन तसेच पंजाबच्या उत्तरेकडील 4 जिल्ह्यांचे वार्षिक उत्पन्न देण्याचे कबूल केले. अशा प्रकारे पंजाब प्रांतावर अब्दाली वर्चस्व निर्माण करून अहमदशाह अब्दाली मायदेशी निघून गेला. अब्दालीची तिसरी स्वारी. इसवी सन 1751च्या दरम्यान अब्दालीने हिंदुस्थानवर तिसरी स्वारी केली. मराठ्यांची मदत घेतल्याशिवाय अब्दालीचा पाडाव करता येणार नाही हे ओळखून सफदरजंगाने 1752मध्ये मराठ्याशी करार केला व यानंतर सफदरजंग व मराठे दिल्लीला येऊन धडकले. परंतु तत्पूर्वीच मोगल बादशाने आपला प्रतिनिधी अब्दालीकडे पाठवून त्याच्याशी तह केला व या तहानुसार संपूर्ण पंजाब प्रांत अब्दालीस देऊन मान्य केले. यामुळे सफदरजंग व मराठे दोघांचीही निराशा झाली. अब्दालीस हाकलून लावण्याची एक नामी संधी मराठ्यांना गमवावी लागली. पुढचा मुद्दा, रघुनाथरावांची उत्तरेकडील पहिली स्वारी. उत्तरेतील राजकारणाची गुंतागुंत सोडविण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी आपला भाऊ रघुनाथरावांची नियुक्ती केली. रघुनाथरावाने सप्टेंबर 1753मध्ये नर्मदा ओलांडली व राजपुताकडून खंडणी वसूल करीत दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण केले. दरम्यानच्या काळात बादशाह व मीरबक्ष गाझीउद्दीन यांच्यात वितुष्ट आले. बादशहाने रघुनाथरावास मदतीसाठी बोलवले. बादशाहीविरुद्ध असणाऱ्या वजीराला सरोजमल जाटाने मदत केल्याने त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची बादशाह व गाझीउद्दीन याची मराठ्यांची मदत घेतली व मराठ्यांना आग्रा अजमेरची सुभेदारी देऊ केली. पुढचा मुद्दा, कुंभेरीचा लढा. रघुनाथरावाने सरोजमल जाटाकडे 1 कोटी रुपयाची मागणी केली. सरोजमलने 40 लाख रुपये देऊ केले, पण अदूरदर्शी रघुनाथरावाने त्याचा स्वीकार न करता जाटाशी लढण्याची तयारी सुरू केली. सरोजमलने कुंभेरी किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी या किल्ल्यास वेढा दिला व किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू केला. जाट मराठे संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले. आता आपली धडगत नाही हे ओळखून जाटाने जयप्पा शिंदेच्या मध्यस्थीने 18 मे 1754 रोजी तह घडवून आणला. जाटाने मराठ्यांना 30 लाख रुपये दिले. पुढचा मुद्दा, दिल्लीमधील क्रांती व मराठ्यांचे राजकारण. बादशाह अहमदशाह व गाझीउद्दीन यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन लष्करी हालचाली सुरू झाल्या. मल्हारराव होळकर व गाझीउद्दीनचे चांगलेच जमले होते. गाझीउद्दीनने बादशाहच्या राजवाड्यास वेढा दिला. यातून आपला बचाव करण्यासाठी बादशाह व वजीर निसटले व सिकंदराबादला छावणी करून राहिले. मल्हारराव आपल्यावर चालून येत असल्याचे बादशाह समजले. त्याने आपल्या जनानखान्यासह खजिना बरोबर घेऊन दिल्लीला पलायन केले. मात्र मल्हाररावाच्या फौजेने दिनांक 25 मे 1754 रोजी छावणीवर व जनानखान्यावर छापा घालून लूट केली. या घटनेमुळे उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे नाचक्की झाले. बादशाह व वजीर जीव मुठीत घेऊन दिल्लीत पोहोचले. पुन्हा बादशाह व गाझीउद्दीन यांच्यातील संघर्ष उफाळून आला. यातून मार्ग काढण्यासाठी बादशाहने गाझीउद्दीनला शरण जाऊन त्यास वजिरी देऊ केली. वजीरपदाची प्राप्ती होताच गाझीउद्दीनने बादशाह अहमदशाह यास पदच्युत केले व बादशाहचा नातू आलमगीर दुसरा यास पदावर बसवले. तर अहमदशाह व उधमबाई यांचे हाल करून त्यांना ठार मारण्यात आले. गाझीउद्दीनने 10 लाख रुपयाची खंडणी राघोबास दिली व उर्वरित पैशासाठी अंतर्वेदीचा प्रदेश तारण दिला. रघुनाथरावाने विठ्ठल शिवदेव कर्वे, ग्वाल्हेर व गोहद येथील जाट सत्तांचा पराभव करूनही
दोन्ही ठिकाणी आपल्या ताब्यात घेतली. मात्र उत्तरेत मराठी सत्ता स्थिर करण्यासाठी रघुनाथरावाने लक्ष दिले नाही. पुढचा मुद्दा, अब्दालीची दिल्लीवरील चौथी स्वारी, म्हणजेच त्याने केलेले क्रौर्य आणि अत्याचारांचा कहर. गंगा यमुनेच्या दुआबातील सत्ताधीश नाजीब खान रोहिला यास दिल्ली दरबार मोठे व मराठी व जाटांचे वर्चस्व अमान्य होत. मराठ्यांच्या उत्तरेतील वर्चस्वाला आळा बसावा, आपणास वजीरपदाची प्राप्ती व्हावी व अब्दालीच्या सत्तेच्या माध्यमातून दिल्लीत इस्लाम धर्माचे रक्षण व्हावे यासाठी त्याने अफगाण सत्ताधीश अहमद शाह अब्दालीस भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण दिले. अब्दाली नोव्हेंबर 1756 भारतावर चौथ्यांदा चालून आला. पंजाबचा सुभेदार आदिना बेगचा त्याने पराभव केला. जानेवारी 1757 अब्दालीने दिल्लीत प्रवेश केला व दिल्लीतील जनतेवर भयंकर स्वरूपाचे अन्याय अत्याचार केले. लोक भीतीपोटी दिल्ली सोडून पळून जाऊ लागले. अब्दालीने 2 कोटी रुपये व सरहिंदच्या प्रदेशाची मागणी केली, मात्र गाझीउद्दीनने ती पूर्ण करू शकला नाही. यामुळे अब्दालीने आपल्या 30,000 फौजेसह दिल्लीवर हल्ला केला. बादशहाने राजवाडा सोडून सामान्य वस्तीत पळ काढला. नजीब खान रोहिला ससैन्य अब्दालीस मिळाला. अब्दालीने 28 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 1757 दिल्लीची यथेच्छ लूट केली. स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार केले. बादशाह जनानखान्यातील स्त्रिया व मुलींहा यास अपवाद राहिले नाहीत. कोट्यावधी रुपयांची संपत्ती व सुंदर स्त्रियांना बरोबर घेऊन अब्दाली मायदेशी निघून गेला. जातेवेळी त्याने आलमगिरी बादशास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. गाझीउद्दीन यास वजीरपदी व नजीब खानास मीरबक्षीपदी नियुक्ती करून एप्रिलमध्ये अब्दाली अफगाणिस्तानला निघून गेला. पुढचा मुद्दा, रघुनाथरावांची दुसरी स्वारी. अहमद शाह अब्दालीच्या स्वारीचे वृत्त पेशव्यांना कळताच नानांनी रघुनाथरावास प्रचंड फौजेसह उत्तरेच्या मोहिमेवर पाठवले. अब्दालीच्या अफगाण आक्रमणाचे गांभीर्य लक्षात न घेता रघुनाथरावाने 2 महिने राजपूत राजाकडून खंडण्या वसूल करत घालवले. मे 1757 रघुनाथराव मल्हाररावसह दोआबाच्या प्रदेशात आले. इटवा, शुकोदाबाद, सिकंदराबाद इत्यादी ठिकाणी त्याने पुन्हा ताब्यात घेतली. वजीर गाझीउद्दीनने रघुनाथरावास सहाय्य केले. यानंतर रघुनाथरावाने नजीब खानाच्या ताब्यात असणाऱ्या अंतर्वेदीत प्रवेश केला. विठ्ठल शिवदेव या पराक्रमी सरदाराने दिल्ली काबीज केले व नजीब खानास कैद केले. दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांविरुद्ध सतत कारस्थाने करणारा नजीब खान मराठ्यांच्या ताब्यात आला. मल्हाररावाने त्यास मानसपुत्र मानून त्याची सुटका केली. हाच नजीब खान पानिपत युद्धास कारणीभूत ठरलेला दिसून येतो. रघुनाथरावाने बादशाह आलमगीरला सिंहासनावर बसवले. वजीरपद गाझीउद्दीनकडे दिले तर मीरबक्षी अहमद खान बंकशाकडे दिले. यानंतर रघुनाथरावाने नजीब खानाच्या ताब्यातील अंतर्वेदीला मुलूक काबीज करण्यासाठी फौज पाठवली व ऑक्टोबर 1757 पंजाबच्या मोहिमेवर कूच केले. मराठे अटकेपार. दसऱ्याच्या मुहूर्तावर 22 ऑक्टोबर 1757 रोजी रघुनाथरावाने पंजाबच्या मोहिमेस प्रयाण केले. वाटेमध्ये कुंजीपुरा सर केला. मार्च 1758 रघुनाथराव सरहिंदला आला. रघुनाथरावाने सरहिंदचा ताबा घेतला व अब्दुलसमद खान व जंगबाज खान या अब्दालीच्या सरदारांना कैद केले. यानंतर मराठा सरदार मानाजी पायगुडने लाहोरवर हल्ला केला. मराठ्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून पंजाबचा कारभार पाहणारा अब्दालीचा मुलगा तैमूरशाह व सरदार जहान खान याने अफगाणिस्तानकडे पळ काढला.
अटकेपर्यंत झेंडा फडकवण्याचा अभूतपूर्व पराक्रम मराठ्यांच्या हातून घडला. पुढचा मुद्दा, अब्दालीची 5वी स्वारी आणि शुक्रतालची लढाई. रघुनाथरावाच्या दुसऱ्या मोहिमेनंतर उत्तर भारताची जबाबदारी दत्ताजी शिंदे व जानकोजी शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. पंजाब मराठ्यांच्या ताब्यात गेल्याने अब्दाली मराठ्यांवर चिडून होता. त्यातच नजीब खान आणि रोहिल्याने अब्दालीस भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण दिले. जुलै 1759 अब्दालीने जहान खानास लाहोरवर पाठवले. शहाबाजीने त्याचा दारुण पराभव केला. परिणामतः अब्दालीने नोव्हेंबर 1759 लाहोरवर हल्ला केला. यात हजारो मराठी ठार झाले. शहाबाजीने माघार घेतली व तो शुक्रतालच्या दत्ताधीश मिळाला. पंजाब अब्दालीच्या ताब्यात गेला. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये अभूतपूर्व घटना घडली. वजीर गाझीउद्दीनने बादशाहचा खून केला व कामबक्षीच्या नातवास गादीवर बसवले. या घटनेमुळे उत्तरेत खळबळ उडाली. दिल्लीतील या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अब्दाली दिल्लीच्या रोखाने चालू लागला. दत्ताजी शुक्रतालच्या वेढा उठवला व तो दिल्लीच्या रक्षणासाठी निघाला. अब्दालीने यमुना पार केली. नाजीब खान व मोहम्मद बंगश अब्दालीस येऊन मिळाले. यमुनेच्या पश्चिम तीरावर दिल्लीपासून अवघ्या 10 मैल अंतरावर असणाऱ्या बरारी घाटावर दत्ताजींची छावणी होती. थोड्या अंतरावर जानकोजीचा तळ होता. तर नदी उतारावर साबजी शिंदे दक्ष होते. 10 जानेवारी 1660 रोजी नजीब खानाने यमुना पार करून शहाबाजीवर हल्ला चढविला. मराठ्यांनी हजारो रोहिल्यांना कंठस्थान घातले. रोहिल्यांच्या बंदूकधारी फौजीमुळे मराठी मारली जात असल्याची बातमी मिळताच दत्ताजी तत्परतेने शहाबाजीच्या मदतीस आला. प्रचंड धुमचक्की झाली व या समरप्रसंगी दत्ताजीस गोळी लागली व तो खाली पडला. जखमी दत्ताजी शत्रू सैन्याने वेढा घातला. कौतुकशाह तातडीने तिथे पुढे आला व त्याने दत्ताजीचे शिर कापले व अब्दाली पुढे पेश केले. दरम्यान जानकोजीही जखमी झाला. मराठ्यांनी त्यास त्वरेने हलवून कोटपुळीवर नेले. दत्ताजी ठार झाल्यामुळे मराठा सैन्य उधळले. 14 जानेवारी जानकोजीसह सर्व सैन्य कोटपुतळी येथे एकत्र आले. दत्ताजीसारख्या पराक्रमी सेनानीच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. पुढचा मुद्दा, सदाशिव भाऊ यांची उत्तरेकडे रवानी. दत्ताजीच्या मृत्यूची वार्ता महाराष्ट्रात पोहोचताच महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. पंजाब व दोआबातील मराठ्यांचे वर्चस्वाला अब्दालीमुळे धक्का लागला. या गोष्टीची नानासाहेबांनी गांभीर्याने दखल घेतली. अब्दालीची परिपत्य करण्यासाठी व उत्तरेत मराठ्यांचे पूर्ण वर्चस्व निर्माण करण्यासाठी उदगीरच्या विजयाच्या शिल्पकार सदाशिव भाऊ उर्फ भाऊसाहेब यांची नियुक्ती करण्यात आली. धन्यवाद. आज आपण पानिपत युद्धाची कारणे किंवा पार्श्वभूमी पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पानिपत युद्धावरील मराठ्यांचा पराभवची कारणे किंवा पानिपतावर भाऊसाहेबांचा का अपयश आले याची कारणे आपण पाहणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील. धन्यवाद.